very good morning, my dear students. Yesterday we have talked about the Inchcape Rock. We have just talked about the introduction to the poem, introduction and the poet. Now we'll try to study about the icebreakers. The first one icebreaker is given to you that prepare a word register related to marine life. काय करायचं तुम्हाला इथं वर्ड रजिस्टर बनवायचं आहे. तो वर्ड रजिस्टर म्हणजे काय? द वर्ड यू हॅव टू फ्रेम विच आर रिलेटेड टू गिवन वर्ड्स. आता एक शब्द दिलेला आहे. आता मरीन लाईफ म्हणजे समुद्री जीवनाशी निगडीत असणारे सगळे शब्द इथं तुम्हाला लिहायचे आहेत. वी हॅव टू फ्रेम ॲट लिस्ट 1, 2, 3 and 4, 7. One word is given to you and you have to frame 7 more words for related to the marine life. तर बघा, फर्स्ट वन इज सेलर, सेकंड वन फिश. सेलर म्हणजे नावाडी म्हणूया, नौका चालवणारा हा सेलर. सेकंड वन फिश मासे. त्यानंतर आल्गे. नेक्स्ट वन आल्गे दॅट इज शैवाळ. क्रॅब म्हणजे खेकडा. नंबर 5 वेव्ज म्हणजे लाटा. त्यानंतर कोस्ट किनारा. ओशन समुद्र. सीशोर समुद्र किनारा. स्पेसीज तिथं राहणाऱ्या प्रजाती. सॉल्ट वॉटर खारट पाणी. ॲक्वेटिक पाण्यातलं जीवन. त्यानंतर शिप जहाज. आईसबर्ग मोठमोठे बर्फाचे खडक आपण म्हणूया, बर्फाच्या टेकड्या, की जिथं टायटॅनिक जहाज तुम्हाला माहिती असेल. टायटॅनिक जहाज इट वॉज बीन ड्राउन ओनली बिकॉज ऑफ द आईसबर्ग्स. सँड वाळू. रीफ एक प्रकारचे पाण्यातले दगड आपण म्हणूया, पाण्यातला खडक. सी बर्ड समुद्री पक्षी. रॉक हा सुद्धा खडक आहे. शेल्स म्हणजे ते आपण शंख शिपल्या म्हणतो ना त्या. आयलंड ज्या बाजूने चारी बाजूनं काय आहे, पाणी साठलेलं आहे, पाणी असतं आणि मध्ये असणारा हा काय जमिनीचा प्रदेश. आणि कोरल बीचेस समुद्र किनारे. ही काय झाले, दीज ऑल 21 वर्ड्स आर रिलेटेड टू द ओशन लाईफ. दॅट्स वाय दीज वर्ड्स आर कॉल्ड द रजिस्टर ऑफ मरीन life. This is the first example. The first question has been given to you. Now the second one, the functions of lighthouse. The lighthouse म्हणजे तर समुद्राच्या किनाऱ्यावरती काय असतं, अशा प्रकारचं एक काय आहे तर एक खडक असतं. एक लाईटचा खांब इथं उभा केलेला आहे आणि हा काय करतोय तर तिथं इट ट्राईज to identify or tries to show the way of lost ships. ज्या समुद्रामध्ये जी जहाजं त्यांच्या रस्ता चुकलेल्या आहेत, वाट चुकलेल्या व्यक्तीला वाट दाखवण्याचं काम काय करतो हा लाईट हाऊस करतो. मग आता काय फंक्शन बघा, तर फर्स्ट टू शो द डायरेक्शन दिशादर्शक आहे आपला. टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल एड्स टूल, नॅव्हिगेशन दाखवतो, दिशा दाखवतो इथं. टू वॉर्न शिप्स अबाउट डेंजर इन द सी एरियाज. जर सपोज वादळ येणार असेल किंवा पावसाळी हवामान आहे, वादळाची शक्यता असेल तर काय करतो हा लाईट हाऊस वॉर्निंग देतो आहे, की जेणेकरून काय होईल, जर तुमच्या नावाड्याने तुमच्या जहाजं जर समुद्रात असतील तर त्यांनी काय करावे, लवकरात लवकर बाहेर काढावीत. टू शो प्रॉपर डिरेक्शन ड्युरिंग द स्टॉर्म. वादळामध्ये योग्य दिशा दाखवण्याचं कामसुद्धा कोण करतो, हा लाईट हाऊस करतो. त्यानंतर टू गाईड द सेलर्स टू रीच द कोस्ट. सेलर्सना सुद्धा काय आहे, समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम हा काय करतो, लाईट हाऊस करतो. टू हेल्प शिप्स टू फाइंड देअर वे अक्रॉस द सी. टू टेल शिप्स दॅट दे आर नियरिंग द पोर्ट. इवन जहाजांना सुद्धा आपण आता काय केलेलं आहे, बंदराजवळ आलेलो आहोत किंवा किनाऱ्यालगत आहोत, किनाऱ्याजवळ आहे हे सांगण्याचं काम हा लाईट हाऊसनं केलेलं आहे. इट इज मेटाफोरिटिकली बीकन लाईट टू ऑल हू आर फ्रस्ट्रेटेड बाय फेल्युअर्स. द लास्ट वन इज इम्पॉर्टंट. आता एक मेटाफोर इथं वापरलेला आहे, बीकन लाईट टू ऑल हू आर फ्रस्ट्रेटेड बाय फेल्युअर्स. जे अपयशी आहेत
ज्यांनी अपयश भोगलेलं आहे, अपयशाचा आस्वाद घेतलेला आहे, अशा प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी काय आहे, एक दिशादर्शक, एक मार्गदर्शक म्हणून आपण काय करू शकतो, याचा वापर करू शकतो. वी कॅन टेक गायडन्स, वी कॅन टेक मोटिवेशन फ्रॉम दिस लाईट हाऊस विच इंडिकेट्स, विच ट्राईज, who just gives guidelines, who provides guidelines, those who have lost their ways in their life. मग जी लोक आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा मार्ग चुकलेले आहेत, रस्ता चुकलेले आहेत, अशा प्रत्येकाला काय आहेत, प्रत्येकाला दर्शनाचं काम हा लाईट हाऊस इथं नक्कीच केलेलं आहे. लाईट हाऊसचं काम एकच आहे. मग असे लाईट हाऊस आपल्या आयुष्यामध्ये आपली आई असू शकते, आपले वडील असू शकतात, आपले मित्र असू शकतील, आपले टीचर्स असू शकतील किंवा आपले ओल्डर पीपल असू शकतील. डेफिनेटली देर आर सो मेनी पीपल who work as a lighthouse in your life, but the only thing is you have to take a proper guideline from them, you have to take motivation from them and just steer your boat of your life. तुमच्या आयुष्यातलं जे जहाज आहे ते जहाज मात्र आपल्याला पुढं नेणं इथं अपेक्षित आहे, पुढं नेणं गरजेचं आहे, हरवायचं नाही आहे. जरी तुम्ही हरवलात तरी हे लाईट हाऊस काय करेल, तुम्हाला नक्कीच इथं मार्ग हा दाखवेल आणि मार्ग दाखवण्याचं काम इथं नक्कीच केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड द प्लेसेस. आता बघा, द इंचकेप रॉक खडक, असे जगामध्ये भरपूर असे खडक आहेत की जे फेमस आहेत. आता बघा, आपल्या भारतामध्येच बॅलन्सिंग रॉक आहे, महाबलीपुरम आहे. त्यानंतर रॉक ऑफ गिरबल्टार आहे, स्ट्रेट ऑफ गिरबल्टार म्हणूया आपण, किंवा मिडल टारिनियन सी. त्यानंतर प्लेमाउथ रॉक, शोअर ऑफ प्लेमाउथ हार्बर. त्यानंतर अय्यर्स रॉक, उलुरू ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर ब्लॅकस्टोन मक्का सौदी अरेबियामध्ये आहे. स्प्लिट ॲपल रॉक न्यूझीलंडमध्ये आहे. ओल्ड हॅरी रॉक इंग्लंडमध्ये आहे. बॅलन्सिंग रॉक कॅनडामध्ये, वेव रॉक USA आणि नॅना रॉक तैवानमध्ये असलं तुम्हाला पाहायला मिळेल. दीज आर व्हेरियस रॉक्स इन अवर वर्ल्ड. मग आता यांचे पिक्चर्स तुम्हाला काय करायचे आहेत, यू कॅन गो टू द इंटरनेट अँड जस्ट type the name of the rock, balancing rock, you will get the picture and you will get the more information about the picture. For time consuming, I am not going to give you the pictures. If I got time, definitely I will show some pictures about these rock. Okay, now this much we have discussed. Next, narrate in the class story about someone who destroyed or spoilt someone else's good work. आता इथं बघा, हा क्वेश्चन मात्र काय करतो, द क्वेश्चन टेल्स, तुम्हाला काय करायचे आहे, एखादी इथं एक व्यक्ती काय करते, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी व्यक्ती काय करते, ज्या व्यक्तीनं चांगलं काम केलेलं आहे ते चांगलं काम त्याचं वाईट कसं होईल, ही जी वाईट प्रवृत्ती आहे, विध्वंसक प्रवृत्ती आहे, ही विध्वंसक प्रवृत्ती इथं सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू गिव्ह ॲन एक्झाम्पल. आता एक्झाम्पल काय कराल, तर आपल्याला बघा काय आहे, सपोज बोर एक दिसलेले आहे आपल्याला, बोर असेल किंवा विहीर असेल, विहिरीच्या काठाला आपण बसलेलो असतो आणि विहिरीच्या काठाला बसून काय करतो आपण तिथं बसून एक एक दगड त्या पाण्यामध्ये टाकत असतो, बरोबर. मग असे आपण मी एक दगड टाकला, तसेच माझ्यासारखे 1000 लोक आले आणि 1000 लोकांना एक एक दगड टाकले, तर काय होईल, ती विहीर एक वेळ पूर्णपणे काय होईल, अशी बुजून जाईल. पण त्या विहिरीचं काय काम होतं, त्या विहीर लोकांच्या तहान भागवण्याचं इथं काम करत होती. लोकांची तहान भागवण्यासाठी ती विहीर काढली होती, म्हणजेच हे एक चांगलं काम आहे. आणि इतरांनी मात्र काय केलं, तर त्या विहिरीमध्ये खडक टाकले, दगड टाकून ती काय झाली आहे, हळूहळू विहीर बुजत आलेली आहे. मग एक वेळ अशी येते की काय, त्या विहिरीतलं पाणी सगळं संपून जातं. म्हणजेच आपण काय केलं, जे चांगलं काम होतं, तहान भागवण्याचं काम होतं, ते तहान भागवण्याचं काम आपण तर काय केलं आहे, दगड टाकून बुजवलेले आहेत. इन द सेम वे यू कॅन गिव्ह एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स फॉर these a sentence. I hope you might have got the idea how to write the answer. Just try to write answers and just send it to me. तर पुढचा प्रश्न आहे, discuss in pairs and groups the following expressions. Take the help of your teacher. As you sow, so shall you reap.
आता इथं बघा, पेराल तशी उगवते. म्हण आहे, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. गुन्हेगारला वाटतं किती मी गुन्हेगारी केली तरी काय होईल, तरी किती मला शिक्षा होणार नाही. पण असं नाही होत. इथं शिक्षा ही होत असते. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही काय देणार आहात दुसऱ्याला, तेच परत फिरून फिरून तुमच्याकडे येणार आहे. टिट फॉर टॅट, जशाच तसे. एविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. आपण दुसऱ्यासाठी खड्डा काढलेला असतो आणि आपणच त्या खड्ड्यामध्ये इथं पडतो. काय करतो, तुम्हाला काही छोटे छोटे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज मी तुम्हाला काय करतो, यूट्यूबवरून हे तुम्हाला मी पाठवतो आहे, शेअर करतो आहे. आय विल शेअर द लिंक्स ऑफ दोज व्हिडिओज. Just go through those videos. We'll understand the meanings of these proverbs. I hope you might have understood these icebreakers. And today we will stop over here. And tomorrow we'll try to discuss about the poem. Thank you.